जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा खाली कोसळला। निकृष्ट बांधकामामुळेच कोसळला असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला असून निकृष्ट कामकाजाबद्दल स्थानिकांनी अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे संबंधित कंत्राटदार हा राजकीय पुढाऱ्याच्या जवळचा आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे। या संबंधित राहता तहसील येथे महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट पंकज लोंढे, अनिल बोटे, रणजित बोटे, चंद्रशेखर कारले, गणेश सोमवंशी, नितीन सदाफळ, निलेश कारले, योगेश बोटे, अमोल कापटे, प्रमोद रोहम, सोपान इंगे, भगवंतराव टिगळेकर, अमित महाले, सागर पवार, अमोल आरणे, उत्तमराव मते, माऊली गाडेकर यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संरक्षण स्थळ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता। काल तो पुतळा वाऱ्याच्या याच्यामध्ये अचानक कोसळला। तो एकदम निकृष्ट पद्धतीचं काम त्या पुतळ्याचं केलं होतं। संबंधित लोकांनी त्याविषयी तक्रारी केल्या होत्या, पण या अधिकाऱ्यांनी त्या कंत्राटदारांनी त्याच्यावर कोणतंही ध्यान दिलेलं नाही आहे, फक्त पैसे खायचं काम केलेलं आहे। या सरकारने इतके राह सोडलेले आता कारण महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा ते पैसे खायला आलेले, एकदम भ्रष्ट असं सरकार आहे। या सरकारच्या कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि पुढील 8 दिवसाच्या आत त्या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर पुन्हा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा असं आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि या सरकारच्या आम्ही जाहीर निषेध करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण या ठिकाणी त्या पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले होते। डिसेंबर 2023 मध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। त्यानंतर 8च महिन्यामध्ये त्या ठिकाणी सदर ठिकाणी पुतळा या ठिकाणी हवेमुळे वाऱ्यामुळे या ठिकाणी पुतळा कोसळून पडला। त्या निकृष्ट कामामुळे त्या कामामध्ये जे काही अधिकारी आहेत, कंत्राटदार आहेत, जे काही दोषी सापडतील त्यांच्यावर या ठिकाणी त्वरित गुन्हे दाखल करावे, तसेच त्यांचे या ठिकाणी काळ्या यादीमध्ये नाव टाकण्यात यावे, कारण यापुढे अशा कोणत्याही महापुरुषाचा अवमान होता कामा नये, यासाठी सरकारने दखल घेतली पाहिजे। महत्त्वाचे म्हणजे अशी महापुरुषांची पुतळ्यांचे ज्यावेळेस अनावरण केले जाते त्यावेळेस या ठिकाणी जे काही त्रुटी असतात त्या सर्व बघून या ठिकाणी कराव्या लागतात। सदर ठिकाणी खूप उंचावर 35 फुटावर हा पुतळा बसवण्याचं काम केलेलं होतं, पण त्या ठिकाणी हवेचा त्याच पद्धतीने समुद्राच्या कडेला आपण हा पुतळ्याचं अनावरण करणार आहोत। आता भविष्य काळामध्ये जर या ठिकाणी त्याची सर्व प्रकारची पाहणी करून आणि सर्व बाबी लक्षात घेऊन या पुतळ्याचे अनावरण भक्कम पद्धतीने करायला पाहिजे होते, पण या ठिकाणी ही देशाच्या इतिहासामधली एक पहिली घटना आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन समारंभासाठी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब येतात, देशाचे पंतप्रधान साहेब येतात आणि त्या पुतळ्याचं काम निकृष्ट, म्हणजे ही देशामध्ये सर्वात या ठिकाणी सर्वात मोठी बाब आहे आणि ही त्रूट या ठिकाणी कधीच भरून निघणार नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये त्यांनी जे किल्ले ताब्यात घेतलेले आहे किंवा जे किल्ले बांधलेले आहे ते किल्ले 350 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले, तरी त्या किल्ल्याचा ढाचासुद्धा या ठिकाणी कधी ढासळला नाही। आजही ते या ठिकाणी दिमाखात उभे आहे, पण या सह्याद्रीच्या या पर्वत रांगांमध्ये वसलेले किल्ले आजही तसेच या ठिकाणी दिमाखात डोलत आहेत। पण आज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा आहे तो 8च महिन्यामध्ये कोसळतो, ही म्हणजे एक अतिशय सरकारचा निषेध करण्यासारखी गोष्ट आहे। त्यामुळे मी या महायुतीचं जे काही भ्रष्ट सरकार आहे त्या विरोधामध्ये मी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। जय जिजाऊ, जय शिवराय। 267 दिवसात महाराजांचा 35 फुटी पुतळा जर तिथं जमिनीवर पडत असेल तर त्या कामात किती भ्रष्टाचार झालेला आहे हे सर्वसामान्य लोकांना आता दिसत आहे। हे सरकारच मुळात टक्केवारी आणि कमिशनसाठी हे काम करत आहे, पण एवढं करत असताना निदान महाराजांच्या बाबतीत तरी यांनी या गोष्टी करायला नको होत्या, या गोष्टीचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं। कुठं आहे त्या मोदीजींची गॅरंटी, कुठं आहे गडकरींचं काम, या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करून निदान याच्यात
टक्केवारी असेल ही टाळायला पाहिजे होती आणि हे काम महाराष्ट्राला लाजवणारं काम झालेलं आहे. 400 वर्ष होऊन सुद्धा अनेक किल्ल्यांची एक एक वीट किंवा एक एक दगड सुद्धा ढासळलेला नाही आहे. पण या भडव्यांनी, या मिंदे सरकारनी आणि मोदीजींनी याचं जे टक्केवारीसाठी जे महाराष्ट्राची अवहेलना केली त्याचा आम्ही शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो. न्यूज 17 साठी अजय जाधव, राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल. आमच्याकडे पंजाबी, साऊथ इंडियन, गुजराती थाळी मिळेल. तसेच बर्थडे पार्टी, ऑफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे. तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल. सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डनमध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शनमध्ये. आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन, नगर मनमाड रोड, अस्तगाव फाटा. आमचा संपर्क क्रमांक आहे 73 50 55 51 51.